मी पहिल्यांदा हापकत होतो, पण आता म्हणजे हापकत नाही रे. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं ग्राफिक्स तडका या चॅनलवर. आणि काय भावांनो, मग आपल्याला विनायलचं आलं होतं मग एक लग्नाचा हार्ट. मग काय तुमचा भाऊ वन मॅन शो नडला मग इथं. तसं भाचा होता माझा इथं, पण त्याला थोडंसं काय कार्यक्रम असल्यामुळं तो गावाला होता नाही का. चला. आणि काय भावांनो, तुमचा भाऊ सध्या काही जास्त टेन्शन घेत नाही, नाही का. एकटा मी पहिल्यांदा नवीन-नवीन ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस एकटा लय घाबरायचो. आईला माझ्याकडून काम काय होईन का नाही? कस्टमर काय आहे? आल्यावर कसं बोलायचं नेमकं काय नाही का? नवीन-नवीन मी लय घाबरत होतो. पण माझ्या पप्पांनी मला एक डायलॉग टाकला नाही का, "तुला इंजिनिअर व्हायचं ना, तर तुला बिगारी काम पण आलं पाहिजे, तुला मिस्त्री काम पण आलं पाहिजे, तुला माल पण चालवता आला पाहिजे. तुला म्हणजे जे बेसिक गोष्ट नाही का इंजिनिअरची, ते सगळं आलं पाहिजे तुला. टेक्निकल नॉलेज आलं पाहिजे, थेरॉटिकल नॉलेज आलं पाहिजे." त्याच्यामुळं मी कसं एकदम असा दगड झालो नाही का. माझी एका वेळेस माझ्याकडं कमीत कमी 10 कस्टमर आले ना, तरी मी भाऊ तुमचा एक स्वतः हँडल करू शकतो नाही का. मी पहिल्यांदा हापकत होतो, पण आता म्हणजे हापकत नाही रे. तर बघा भावांनो कशी पेस्टिंग केली आहे तुमच्या भावाने एकदम नादखुळामध्ये. आणि भावांनो हा आपला YouTubeमधला दुसरा व्हिडिओ आहे बरं का. आपल्याला YouTubeमधलं काहीच माहिती नाही. पण मला एवढं 100% माहिती का मी कन्सिस्टन्सी ठेवली ना, म्हणजे असं सातत्य जर ठेवलं ना, तर काय YouTube नाहीतर Instagram नाहीतर त्याच्या आईला ते कोणचं ते असन ते, त्याच्यामध्ये मी सक्सेस होऊ शकतो. मला एवढं माहिती. पण आता हळू आपल्याला YouTubeमधलं समजेल कसे काय कंटेंट असतं, कसं काय व्हिडिओ अपलोड करायचे किंवा की पॉइंट काय द्यायचा नाही का. हळू तुमचा भाऊ एकदम शिकून जाईल. आणि नक्कीच तुम्ही पण शिकता आणि काय सोपं आहे, अवघड काही नाही. फक्त लाजू नका, एकदम बिनधास्त तुमच्या भावाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ते पेस्टिंग झालेले भावांना बघा हे हार्ट आहेत बरं का, आणि हे आपण डेमो लावलेले आहेत. एकदम नाथफळामध्ये ओके. ब्लोअर मारल्यानंतर आपली ही लक्ष्मी ही हिला काय आहे भावांनो, मी कॅमेरा साफ करतो एक मिनिट. हिला मी रोज पुसत असतो, रोज एक दिवस खाडा नाही. कारण की ह्याच्यावरच आपलं काय माहिती का घर चालतंय. आपले जे छंद आहेत किंवा आपल्या जे गरजा आहेत ते सगळे आपली ही लक्ष्मी भागवते. बरोबर आहे. त्याच्यामुळं मी हिला कायम स्वच्छ ठेवतो. मला जेवढा प्रयत्न होईल तसा. आणि ही एक लक्ष्मी, हिला पण मी स्वच्छ ठेवतो एकदम. तर भाऊने ह्यांना क्लीन केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. थांबा 5च मिनिट. त्यानंतर देवपूजा केली ना आपल्या दिवसाची सुरुवात करून टाकली तुमच्या भावाने. आणि ज्यावेळेस पण मग अगरबत्ती लावतो ना, त्यावेळेस हाच मंत्र म्हणतो, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया. ह्याचा तर अर्थ काय मला माहिती नाही, पण नक्कीच मी हे म्हणल्यानंतर माझ्या मनाला एकदम शांती होते नाही का, एकदम प्रसन्न वाटल्यासारखं होतं. त्याच्यामुळं मग हा मी रोज म्हणतो नाही का. आणि भावांनो, इथं आपण स्वामी समर्थांची मूर्ती आणलेली आहे अक्कलकोटवरून. त्यानंतर भावांनो मी तुम्हाला एक सांगतो, हा वॉलपेपर बघा कसा नादखुळा आहे. तुम्हाला जर आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मग मी सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये का कसा लावायचा नाही का. वॉलपेपर बघा. आहा! एकच नंबर. एकदम नादखुळा क्वालिटीमध्ये आणि एकदम फिलिंग येते नाही का. अजून एक वॉलपेपर आहे, थांबा तुम्हाला दाखवतो. हा, आहे. बघा भावांनो एकदम सायलेंटमध्ये. मस्त एकदम कडक. सुरुवात झालेल्या भावानं एक CSC सेंटरचा आपल्याला बॅनर आला होता. तर त्यांच्या सांगण्यानुसार आपण त्यांचं बरोबर कंटेंट ऍडजस्ट केलेले आणि ते काय ओके म्हणले, सोडा म्हणले प्रिंट. मग काय विषय नाही म्हटलं. मग त्यानंतर मग प्रिंट पण चालू केली आपण भावानं, बघू शकतो तुम्ही. स्टार प्रिंट आहे आणि एकदम डार्क आणि एकदम शार्प एकदम क्वालिटीमध्ये. चला तर परत एक ऑर्डर आलेली आहे, तुम्हाला सांगतो नाही का मी. काय विषय चालू आहे तुझ्या आईला. मोदीने सांगितलंय पेट्रोल बचत करा आणि हो भाई 2-2 कॅन पेट्रोल घेऊन चाललाय.
आणि त्यानंतर ही संध्याकाळी आपण एकदम खतरनाक पेस्टिंग केलेली एकदम परफेक्टमध्ये. पण कस्टमरचं फोन पे झालं ब्लॉक आणि त्यानंतर लय खतरनाक किस्सा झाला. मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो नाही का. स्वामी समर्थावर विश्वास ठेवून मी एक गोष्ट केली आणि ती एकदम खतरनाक सक्सेसफुल झाली भावांनो. नक्कीच तुमच्या भावाला शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दोस्तीत कुस्ती करू नका बरं का. तुमच्या भावाने नवीन विषय